नमस्कार, मी भाई. भाई कुठल्या एरियातला भाई? नाही नाही तसं नाही. अहो, माझं नाव जनार्दन ब्रह्मे, पण सगळे लोक मला भाईच म्हणतात. याआधी इथे मालुसरे साहेब होते ना, ते माझे खास मित्र होते. ओळखी सांगू नका, कामाचं बोला. अहो, काल ह्या एरियात एका मुलावर गोळीबार झालाय. माहिती आहे आम्हाला, त्याचं काय? अहो, तो माझा भाचा, मी त्याचा मामा. अच्छा, हे बघा मामा, आमचा तपास चालू आहे. आरोपी सापडला की आम्ही तुम्हाला कळवू. अहो नाही नाही, आरोपी सापडलाय. आज पुन्हा त्यानं आमच्या भाच्यावर हल्ला केलाय. अहो, जेडी नावाचा माणूस आहे. म्हणजे जेडी साहेब? अरे साहेब कसला, क्रिमिनल माइंडचा एक गुंड आहे. तुम्ही त्याचे रेकॉर्ड तपासा. आत्ताच्या आता त्याच्या नावानं वॉरंट काढा आणि त्याला आतमध्ये टाका. हो मामा, तुम्ही आम्हाला पोलीस प्रोसिजर शिकवू नका. अहो पण आम्ही बरोबर काम करतोय. तसं मला वाटत नाही, म्हणून तर मी इथे आलोय. अरे पोलीस केस असून सुद्धा हॉस्पिटलवर तुमचा एकही हवालदार नाही. माझ्या भाच्याची साक्ष देखील घेतली नाहीये. तुमचा माणूस जर तिकडे असता ना, तर पुन्हा आज हल्ला झालाच नसता. आता देवाची कृपा म्हणून माझा भाचा वाचला. अहो, भाचा वाचला ना तुमचा, गेला तर नाही. काय बोलताय काय तुम्ही? हे बघा मामा, असल्या मॅटर मध्ये तुम्ही पडूच नका. जमल्यास हे शहर सोडा, पण जेडी साहेबांच्या नादी लागू नका. नाग आहे तो माणूस, नाग. त्याला दूध पाजलं तर ठीक आहे, पण त्याच्या बिळात हात घालायला जाऊ नका. नाहीतर भाचाच काय, अख्खा खानदान संपेल तो तुमचा. आणि मग तू काय करणार? हातावर हात ठेवून बसणार? हे बघा, हे किती पैसे दिले जेडीने? हा, कितीला विकला गेलायस तू? हो मामा, जास्त बोलू नका. वयाचा रिस्पेक्ट होतोय मी तुमच्या. अरे तुला वर्दीचा रिस्पेक्ट नाही, तू मला काय रिस्पेक्ट देणार? ते काय नाही, तुझी कंप्लेंटच करतो वरिष्ठांकडे. तुम्ही कोणालाही भेटा, मला काही फरक पडत नाही. बास, आता एक शब्दही बोलू नकोस. आता जे काय करायचंय ना, ते आम्ही ब्रह्मे करू. आणि त्या जेडीला सांग, बिळाबाहेर मान काढू नकोस. मान बाहेर काढली ना, तर तिकडेच ठेचून टाकू. बोल रे दलिंदर. अहो काय जेडी साहेब, कशाला मॅटर वाढवताय? तुम्ही पुन्हा हॉस्पिटल मध्ये कांड करून आलात. आता निस्तरताना आमच्या डोक्याला ताप होणार आहे. हे दलिंदर, तू ओळखतो ना जेडीला? जेडी सगळ्यांचा हिशोब ठेवतो बाकायदा, आणि तो हिशोब पुरा केल्याशिवाय जेडीला चैन पडत नाही. तो आदित्य केचप ढगात गेल्याशिवाय माझ्या खोपडीतून आणि माझ्या चोपडीतून त्याचा नाव जाणार नाही. पण त्या आदित्य केचपच्या आईशी आणि बापाशी लय पुण्य केलंय. दोनदा वार केला, आपण वाचला, पण आता तिसऱ्यांदा वाचणार नाही. तिसऱ्यांदा तो ढगात जाणार म्हणजे जाणार. तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ते. त्याच्या घरातले अलर्ट झाले. आताच त्याचा मामा इथे येऊन तमाशा करून गेलाय. मला पण धमकी दिली. आता त्या पोराला जर काही झालं ना, तर मॅटर पेटणार साहेब. पेटणार म्हणजे पेटणार, पण मॅटर नाही पेटणार. आदित्य केचपची चिता पेटणार, आणि ती पण आज रात्रीच पेटणार. आदित्य केचप आज रात्री आदित्य घरी येऊ शकला असता आणि शांत आणि निर्धास्तपणे झोपला असता, आणि आपल्या जीवाला घोर लागला नसता. पण तो घरी यायला तयारच नाही. ही फक्त एका माणसाची चूक आहे. स्पष्टपणे म्हण की माझी चूक आहे म्हणून. घाबरतोयस कशाला? मी घाबरत नाहीये. या आपल्या कुटुंबावरचं जे प्रेम आहे ना, ते आड येत आहे माझ्या. अरे गेले कित्येक दिवस आपण सगळे हतबल परिस्थितीत जगतो, आणि ह्याला फक्त तू आणि तू जबाबदार आहे. दादा, तू वाद घातला नसतात ना, तर सई आणि आदित्य घर सोडून गेले नसते, आणि त्यांचा जेडीशी संबंधच आला नसता. तुझ्या स्वभावामुळे हा दिवस बघायला लागतोय. मला काय असं वाटत नाहीये. म्हणजे हे असं कधी ना कधीतरी घडेल, हे आपल्याला त्याच्या लहानपणापासून माहिती होतं. होय दादा, पण तरीही आपण त्याला जपलं आणि या सगळ्यापासून लांब ठेवलं. ते चुकलंय आपलं. त्याला वेळीच सगळ्याची कल्पना द्यायला पाहिजे होती. मी कोकलून सांगत होतो, पण तुम्ही ऐकलं नाही. आता बघा आपल्या कर्माची फळं. मला मान्य आहे की माझी चूक आहे, पण परिस्थिती एवढी हाताबाहेर गेलेली नाहीये. तुम्ही थोडा धीर धरा अजून. दादा, तुला वाटतंय तेवढं साधं राहिलेलं नाहीये प्रकरण. पोलीस स्टेशन मध्ये काय घडलंय ऐकलंस ना तू? अरे सगळे आपल्या विरुद्ध आहेत. आता आपण चौघे विरुद्ध सगळं जग असं लढायचंय आपल्याला. आता आपल्याला दोन गोष्टी करायला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आदित्यला वसंत स्मृतीमध्ये नेलं पाहिजे.
आणि आदित्य कोण आहे हे आदित्यला आणि जगाला कळायलाच हवं. अरे होय दादा, भाई म्हणतो ते बरोबर आहे. या दोन गोष्टी केल्याशिवाय आदित्यच्या जीवाचा धोका कमी होणार नाही. आणि आता कृपा करून उशीर करू नकोस. इतकी वर्ष आपण आदित्यपासून लपवून ठेवलेलं सिक्रेट आदित्यला आणि आता सगळ्या जगाला कळायला हवं. कौन सा सिक्रेट? अगं, आदित्य वसंत स्मृतीमध्ये यायला तयार नाहीये, तर त्याला त्याच्या मनाविरुद्ध तिथे न्यायचं कसं, त्याचं सिक्रेट प्लॅनिंग ठरवत होता. अच्छा, इतनी सी बात. फिर तो प्लान रेडी है. म्हणजे आदित्य का पूरा प्रिस्क्रिप्शन मेरे पास है. आज रात के खाने के बाद जो दवाइयाँ हैं वो देने के बाद आदित्य 7-8 घंटे गहरी नींद में सो जाएगा. फिर ढोल नगाड़े भी पीट लो उसके आगे, वो नहीं उठने वाला. पण मग क्या, मौके का फायदा उठाकर आप लोग उसे एम्बुलेंस में डालकर घर लेके जाइए. पण मग सईचं काय? ती नाही नेऊ देणार आदित्यला. सही को मैं संभाल लूंगी. आप लोग घर पहुंचो आदित्य को लेकर, फिर मैं सही को लेकर घर आ जाऊंगी. लेकिन उसके बाद अगर वो दोनों हम पे गुस्सा हो गए तो? नाही, चिडले तर चिडू दे. नाहीतरी आता गोष्टी सरळ मार्गाने घडत नाहीच आहेत. वाकडी वाटच आपल्याला स्वीकारावी लागणार. मग चला कामाला लागा. नाही नाही, आता मामा कितीही भांडले, त्यांनी कितीही हट्ट केला, मला उचलून न्यायचा प्रयत्न केला ना, तरी वसंत स्मृतीमध्ये परत जायचं नाही. आधी तू सुद्धा उगाच हट्टीपणा करतोय असं. सगळं तुलाही कळत नाहीये का? मला काय आपल्या घरी जावं असं वाटत नसेल परत? पण मग का नाही म्हणतोयस? कारण आता जर आपण घरी गेलो ना तर माझ्यामुळे मामांच्याही जीवाला धोका निर्माण होईल. जर इथं या हॉस्पिटलमध्ये तो जेडी घुसू शकतो तर आपल्या घरीही घुसू शकतो. आणि माझ्यामुळे मामांना काही होण्यापेक्षा मी जिथं कुठं असेल माझ्या एकट्याच्या जीवाला जे काय व्हायचं ते होत. आधी प्लीज यार, तू काय बोल. माझा मुद्दा एवढाच आहे की आता तिथं जाणं हा ऑप्शन असू शकत नाही. त्यामुळे असं काहीतरी बोलून काहीही करून हे जेडीचं प्रकरण निपटेपर्यंत मामांपासून आपण दूरच राहिलेलं बरं. मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण या सगळ्यामध्ये मामा खूप दुखावले जाणार, त्यांना हर्ट होणार आहे प्रचंड. फिजिकल दुखावत होण्यापेक्षा थोड्या वेळासाठी असं होणं बेटर नाहीये का? बेटर नहीं जी, बेस्ट है. घर का खाना और अस्पताल का खाना अगर कंपेयर करें ना तो घर का खाना बेस्ट है. और मेरे हाथों का बना खाना, आहा. आदि, तुम ये खाना खा के ना 2 मिनट में ठीक हो जाओगे और दौड़ दौड़ के ना वसंत स्मृति पहुंच जाओगे. हाँ, पता है मैंने तुम्हारे लिए आज क्या बनाया? तुम्हारे लिए मैंने बनाया है प्रोटीन से भरे हुए मटर पनीर और कार्बोहाइड्रेट्स और फाइबर के साथ ककड़ी का कचुम्बर, हल्के हल्के फुल्के और गर्मा गर्म कढ़ी चावल. सुन के मजा आ रहा है ना? मामांचं झालं का जेवण? हाँ, वो तो घर जाने की तैयारी कर रहे हैं. घर जाने की मतलब खाना खाने के लिए वो घर जाने वाले हैं ना, इसलिए तैयारी कर रहे हैं. मग लवकर निघा म्हणावं. उशीर केवढा झालाय? सगळ्यांना गोळ्या घ्यायच्या असतात. आदि, तू फिक्र मत कर. तुम्हारे मामा किसी भी काम में देरी नहीं करते, खाना लगाते. आज तो सब चीजें टाइम टू टाइम ही होनी चाहिए. डॉक्टर साहेब, आदित्यला डिस्चार्ज द्यायला काही हरकत नाही. माझी बायको नर्स आहे, ती तेच करेल जे तुमचा स्टाफ करेल. त्यामुळे तो इथे राहिला काय किंवा घरी राहिला काय एकच आहे. तू एक गोष्ट लक्षात ठेव, त्याला स्ट्रेचरवर टाकून गेट पर्यंत घेऊन जायचं, पण त्याच्या नकाला धक्का लागता कामा नये. त्याची झोपमोड तर बिलकुल होता कामा नये. काय, त्याची जर झोपमोड झाली तर तशाही अवस्थेत पहिल्यांदा तुझ्या तंगड्यात ओढत, त्यानंतर आमच्याशी संबंध तोडत. काय अलग लक्षात तेव्हा आता हे पेट्रोल तुझ्या गाडीत टाक, तुझी गाडी एकदम स्मूथ मध्ये जाऊ दे. काय, हा, चल जा चल. हे बघ, सगळं अगदी स्मूथपणे झालं पाहिजे. 10 मिनिटात अँब्युलन्स घेऊन इकडे ये आणि रिव्हर्स घेऊन गेट समोर उभी कर. आणि एकदा का आदित्य आत आला, अँब्युलन्सचं दार लागलं की गणपती बाप्पा मोरया.
गुड बॉय। चलो अब खाना खा लिया ना, अब ये दवाइयाँ ये खाओ। बाकीच्या घेतो, ही नको, त्यांनी लगेच झोप येते, मी डॉक्टरांशी बोललोय। वही तो होना चाहिए ना। मेरा मतलब है फास्ट रिकवरी के लिए अच्छे खाने के साथ अच्छी नींद भी जरूरी है ना? हो हा पण आता कशाला, आता लगेच झोपलो तर सई बोर होईल ना। सही की चिंता मत कर, मैं हूं ना, सही को बोर होने का मौका ही नहीं दूंगी। अब फैमिली नर्स की बात मानो, फटाफट चलो दवाइयां ले लो और सो जाओ। चलो अब तुम सो जाओ, सही हम बाहर जाते हैं। बाहेर कशाला, इथेच थांबूया ना। सही जब तक तुम यहाँ पे हो ना, ये लड़का सोने वाला नहीं, इसलिए चलो अब तुम सो जाओ जल्दी जल्दी। इसे रेस्ट की जरूरत है, चलो जल्दी सो जाओ। अरे सगळी तयारी झाली काय? ॲम्ब्युलन्स तयार आहे ना? आज काय झालं तरी आदित्य केचपला इथून गायब करायचा। मी ऍड्रेस सांगेन, तिथे जाऊन पोहोचवायचा त्याला काय, पण तिच्या बायकोपासून थोडा सावध राहा, लय डेंजर आहे ती। काय झालं गुल्लू, तू एवढी रेसलेस काय आहेस? मैं नहीं तो नाही कसं, आपण आल्यापासून तू सतत मोबाईल मध्येच आणि काहीतरी टेन्शन मध्ये। अरे वो नेटवर्क नहीं है ना, इसलिए, और कुछ नहीं। पण एवढ्या अर्जंटली कोणाला मेसेज करायचा आहे तुला? वो बिल्लू को, बिल्लू ने कहा था कि जैसे उसकी इमली फ्री हो जाए ना मुझे कॉल करना, उसी को मैसेज सेंड कर रही हूँ। जा ही नहीं रहा, हो गया सेंड। हाँ। अरे बिल्लू को फोन ही कर देती हूँ ना। हाँ ले बात कर ले। हाँ अरे अजून कसा आला नाही ॲम्ब्युलन्स वाला? आला आला। कुठे? अरे गुल्लूचा मेसेज आला आहे, मैदान साफ आहे, याचा अर्थ गुल्लूने सईला आदित्यच्या रूम मधून बाहेर काढलं। आपल्याला काही करायला हवी, आता आधीवर गुल्लूने दिलेल्या औषधाचा असर सुरू झाला। चल चल चल। बरं बिल्लू, मी तुला नंतर कॉल करते। हा, मला दुसरा एक कॉल येतो। ओके बाय। गुल्लू मी येतेच, तू थांब इथेच। हाँ तू जा, मैं हूँ। ना मैं कहीं जाने वाली हूँ ना तू, हम दोनों को यही रुकना है, क्योंकि ब्रह्मे बॉयज आदित्य को लेकर छू होने वाले हैं, या शायद वो भी गए होंगे। आदित्य, 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 भाई हं? घात झाला। आपण आदित्यला नेण्याआधीच कोणीतरी पळून गेलं। चल शोधूया। चल चल। काय रे कुठे निघाला? आदित्य गायब झाला। गायब म्हणजे? आम्ही त्याला न्यायला त्याच्या रूम मध्ये गेलो, तो तिकडे नव्हता। पण नव्हता म्हणजे काय, गेला कुठे तेच शोधतोय आम्ही। अरे काय हे हॉस्पिटल का मस्करी आहे? हे काय रे, तुला पैसे दिले होते ना त्याला सुखरूप घेऊन जाण्यासाठी? कुठे आहे तो? कुठे आदित्य? अरे पिंट्या, आम्ही एकत्रच होतो,
आणि हॉस्पिटलच्या गेटवरून एकत्रच रूमकडे आलो. जाण्या येण्याचा हा एकच मार्ग आहे. आम्हाला न दिसता तो गायब झाला कसा? अरे बाथरूम मध्ये गेला असेल किंवा डॉक्टरनी कुठेतरी शिफ्ट केलं असेल काहीतरी. ते सगळे तर्क करून आणि तपासून झाले. पण मग तो सही बरोबर असेल तर? सही तो मेरे साथ थी. मग आता कुठे असते? मुझे नहीं पता. अरे काय चाललंय काय? आदित्य सापडत नाहीये, सही गायब आहे. म्हणजे त्या दोघांचं कोणी अपहरण वगैरे तर? अरे हे काय बोलतोस का तू? हा अरे आधीच त्या आदित्यच्या जीवाला धोका आहे. अरे कमला कुठे असतील ही मुलं? काय झालं असेल यांना? अरे भगवान सावकाश चालू ना जरा. आपण लागलो इथे. भगवान, विद्या, थँक्यू आणि सॉरी. थँक्यू कारण तुम्ही माझ्या एका कॉलवर माझ्या मदतीसाठी आज इथे आलात आणि सॉरी कारण माझ्यामुळे तुमची खूप धावपळ झाली. वहिनी असं काय बोलताय तुम्ही? तुम्हा दोघांना मदतीची गरज आहे कळल्यानंतर तिरडीवरून पण उठून येऊ आम्ही. ए भगवान, हे मरण बिरण्याचं काही बोलू नका बाई. मला आधीच लय भ्या वाटत. इथे आदित्य दादांना काय झालंय? ते हॉस्पिटलला का होते आणि मामांपासून लपवून त्याने इथं का आणलंय आपण? इथं खूप गोष्टी घडल्यात आयुष्यात. मला सुद्धा आता 100% सगळ्याची टोटल लागत नाहीये, पण एवढं नक्की की आदित्यच्या आणि माझ्या जीवाला धोका आहे. खूप भयंकर घडतंय जे काही घडतंय. आणि आता या सगळ्यामध्ये मामा सुद्धा इन्व्हॉल्व झाले, त्यामुळे त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे. आणि या सगळ्यामध्ये त्या सगळ्यापासून लांब सेफ अशी एकच जागा आहे, ती म्हणजे आपलीच आहे. इथे आम्हाला कोणीच शोधू शकणार नाही. ना मामा ना तू. तो कोण? तुम्हाला कोणी त्रास देते का? जी चिडी त्याच्या बापाचा. भगवान 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 ऐक, एवढं सोपं नाहीये हे सगळं. गेल्या 24 तासांमध्ये 2दा आदित्यचा मर्डर अटेम्प्ट झालाय आणि आता तिसऱ्यांदा होणार होता तेवढ्यात आपण तिथं पळवून आणलाय त्यामुळे आता जे काही करायचं ना ते खूप विचार करून आणि शांतपणे करायला हवं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. पण आपण आधी आदित्य दादांना घरात तर घेऊन जाऊया. आधी डोळे उघड, घर आलाय बघ. वसंत स्मृती नको. अरे ऐक राजा, वसंत स्मृती नाही, बघ तर खरं. सावकाश. बाई 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 आले का आमच्या चाळीचे चंद्र आणि चांदणी? 2 दिवस घरात नुसता अंधार. मी म्हटलं पैसे न देताच पळून गेले की काय? काय हो तुमचं सारखं पैसे पैसे चालू असतं? तुमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही. आणि आता परत मागे मागे येऊ नका. निघा इथून. आणि हा विभळतोय का असा? आणि असा खांद्यावर आधार देऊन का नेताय त्याला? दारू पिऊन झिंगलाय की काय? नशेत आडवा झाला असेल कुठेतरी. दुसरं करेल तरी काय म्हणा. बायको गेली माहेरी, नवरा म्हणतो दारू भरी.
4 घोट ढोसले की माणसाची दुःख तरी गळून पडतात, नाही तर माणूसच गळून पडतो. हे महाशय पडलेले दिसतायत कुठेतरी आणि कपडे हॉस्पिटलचे जखमा झाले. बघू तरी कुठे कुठे आणि किती हाय खाल्लीये माझ्या भाच्यानी. दारं लोटलीस ना तरी भिंतीलाही कान असतात, लक्षात ठेव. आणि या चाळीच्या भिंती माझ्या मालकीच्या आहेत. या सिंधूपासून या चाळीतलं काहीच लपू शकत नाही.